हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दर्शनाने तुमची सकाळची सुरुवात छान आणि तुमचा दिवस सुद्धा खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते. तर चला, परीच्या पप्पांना दिलं होतं चहा आणि त्यांना होती नाईटची. तर मुलं दोघंही कॉलेजला गेली होती बरं का. त्याच्यामुळे मी पटकन परीच्या पप्पांना देवपूजा करायला सांगितली आणि बाकीची कामं माझी मला करायची होती. पण ते घरी असले की जरा देवपूजेचं तरी माझं एक काम वाचतं. त्याच्यामुळे मला एक छान वाटतं की त्यांची थोडीशी मदत मिळते मला. आणि ज्यावेळेस सगळीच पूर्णच कामं मला करावं लागतात ना, त्यावेळेस खरंच खूप दमायला पण होतं आणि शिलाईचं काम पण त्याच्यात असतं मधी. त्याच्यामुळे ना फक्त घरातलीच कामं नसतात मला. तर रांगोळी वगैरे नव्हती काढली बरं का मी. आणि जास्वंदीला बघा किती अशी मस्त फुलं आली होती आणि त्यातली बरीचशी फुलं मी आणली होती. फक्त जी वरती होती ती मी नव्हती आणली. आणि उद्याची तयारी म्हणून थोड्याशा कळ्या आणून ठेवते. काय तर सांगता येत नाही, आमच्या इथं झाडाला फुलं कोणीच ठेवत नाही. त्याच्यामुळे मी थोड्याफार कळ्या आणून ठेवत असते. आणि आता पावसामुळे ना खरंच खूप छान अशा कळ्या पण यायला लागल्यात आणि भरपूर अशी फुलं यायला लागल्यात. तर जास्वंदीला जशी फुलं बघते ना, तर असं वाटतं झाडावरली फुलं तोडूच नाही, इतकं छान आणि मन प्रसन्न होऊन जातं, ज्यावेळेस आपण अशी झाडांवर फुलं बघतो त्यावेळेस. पण आमच्या इथं कसं होतं, एकही फुल कोण ठेवत नाही झाडावरती. त्याच्यामुळे ना झाडं लावण्याचा सुद्धा आहे ना, इंटरेस्ट जो होता तो माझा कमी-कमी होत चाललेला आहे. आणि आता झाडच लावूशी वाटत नाही, का तर झाडाला फुलच कोण ठेवत नाही त्याच्यामुळं. आणि त्यानंतर माझी लगेच सकाळची सुरुवात म्हणजे स्वयंपाकापासून झाली होती. तर आज ढोबळीची भाजी करायची होती, ढोबळी मिरचीची. तर सकाळची जी भांडी होती मी म्हणजे रात्री घासलेली, ती लावून घेतली आणि स्टँड वगैरे लगेच साईडला ठेवून टाकलं. एका कुकरमध्ये मी साईडला चवळी टाकली होती शिजायला आणि आता म्हणलं पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आणि रात्रीची जी भांडी होती, तर ती पटकन लावून घेते. किचन वाटाही मोकळा दिसतो. पण परीचे पप्पा ज्यावेळेस झोपलेले असतात ना, त्यावेळेस मी कधीच भांडी मांडत नाही. आता माझ्या हातून 1-2 भांडी तरी नक्कीच कधीतरी पडत असतात. त्याच्यामुळे मी शक्यतो मांडत नाही असं होतं. आणि बघा, प्रत्येक बाईची सकाळची ना अशी सुरुवात असेल मला तर असं वाटतं आणि कधी काम आटपेल असं होतं. तर आज मी म्हणलं ढोबळीची मस्त अशी भाजी करायची. तर मुलांना पण नाही आवडत बरं का शक्यतो, पण शेंगदाण्याचं कूट वगैरे घातले ना तर आज छान होती भाजी. तर कुकरला मस्त अशा शिट्ट्या होत होत्या. तर म्हणलं चवळीची पातळ भाजी करायची आणि मिरच्या जी होत्या ढोबळी मिरच्या, तर त्याची सुकी भाजी करायची. सकाळचा स्वयंपाक मला आहे ना जास्त म्हणजे भात, भाजी, चपाती सगळंच करावं लागतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक माझा अगदी मोजकाच असतो. भाजी आणि अ, भाजी आणि चपाती किंवा भाकरी आणि भाजी असं एवढं असतं. जास्त मी काही संध्याकाळच्या स्वयंपाकात म्हणजे भात वगैरे नसतोच. म्हणजे नाकी बराबरच असतो. आणि पूजा वगैरे झाली परीच्या पप्पांची. मग म्हणलं चला आता रांगोळी तर आपल्यालाच काढावं लागणार आहे. ते काही रांगोळी वगैरे काढत नाही. आणि रांगोळी काढल्याशिवाय मला पूजा झाल्यासारखी वाटत नाही. रोजची सवय झालेली आहे ना, त्यामुळे ना रांगोळीशिवाय मला आहे ना कुठली पूजा केली की ती छान अशी वाटतच नाही. तर आज मी म्हणलं फक्त पावलं काढायची. आज जास्त काही काढणार नव्हती रांगोळी. तर फक्त आज जी लक्ष्मीची पावलं म्हणून असतात बघा, माझी तर काढण्याची पद्धत तुम्ही पाहिलीच असेल बऱ्याचशा वेळा. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेली असेल. माझी अशी पद्धत आहे आणि छान पण दिसतात बरं का पावलं काढल्यानंतर. असे 4 काढल्यासारखे काढायचे आपले मराठीतले 4 आणि त्यावरती आडवी रेष दिली की आपोआप पावलांचा आकार दिसतो. तर मला माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंट करत जावा आणि जे ताई, दादा कमेंट करतात मला त्यांची मी मनापासून आभारी आहे, की तुम्ही छान असं म्हणजे भरभरून कमेंट करता आणि स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात, की तुमचं मन इतकं मोठं आहे, की तुम्ही मला छान अशा कमेंट्स करता, लाईक करता. त्यामुळे मला पण खूप छान वाटतं आणि अजून तुमच्यापर्यंत चांगले-चांगले व्हिडिओ घेऊन येऊशी वाटतात. तर चला, आता पूजा तर झालेली होती आणि बाकीचंही माझं स्वयंपाक वगैरे चालूच होता आणि फरची वगैरे राहिली होती पुसायची आणि बघा आता पावसाळ्यामुळे स्टँड पण घरातच असतं माझं. स्टँड काय म्हणजे कपडे बाहेर मी टाकतच नाही आता वाळायला. कारण तर भरपूर पाऊस आहे आणि कुठं सारखं कपडे आत बाहेर करण्यापेक्षा स्टँडला लावायची आणि फॅन लावून दिला की झालं. तर रांगोळी कशी झाली नक्की सांगा बरं का. रांगोळी छान अशी काढलेली मी साधी सिंपल आणि त्यानंतर लगेच चपाती करायला आले होते. चपात्याही चालू होत्या माझ्या आणि एक-एक काम म्हणजे आटपून घ्यायचं चाललं होतं माझं आणि आज कसं असतं डीप क्लिनिंगमध्ये म्हणजे सगळं स्वयंपाक पहिल्यांदा करून घेतला का तर कसं होतं आपल्या घरातल्या माणसांचं जेवण वगैरे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला. सगळा किचन वाटा मी पूर्ण क्लीन करायचा होता मला आणि आज स्वच्छ म्हणजे मी किचन वाट्याची पूजा करते. मी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवलेलं पण आहे, की मी किचन वाट्याची पूजा करते. पण आज काय केले जास्त ब्लॉगमध्ये मी काही शेअर केलं नाही म्हणजे पूजा वगैरे केलेली. पण मी अमावास्या पौर्णिमेला किचन वाट्याची पूजा करत असते आणि आपलं जी नेहमीची उंबरठ्याची पूजा हे सगळं करत असते. पण आता मी जास्त ह्याच्यात खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळे मी काय ह्यात शेअर केलेलं नाही बरं का. फक्त साध्या सिंपल पद्धतीने आपलं तुम्हाला फक्त तोंडी सांगितलेलं आहे आणि तुम्ही माझे बरेचसे ब्लॉग आहेत बघा. अमावास्येनिमित्त ब्लॉग बनवलेले आणि काय-काय केले सगळं मी त्यात शेअर करत असते. त्याच्यामुळे ह्यावेळेस मी काही शेअर केलं नाही. आणि त्यानंतर स्वयंपाक झाला होता बघा भाजी आणि सोयाबीनची पण भाजी होती. तर ती पण भाजी मस्त असा स्वयंपाक झाला होता. तर म्हटलं तर चला जेवण करून घ्यायचं आणि चवळीची भाजी मला नाही आवडत त्याच्यामुळे मी नव्हती घेतली
आणि रांगोळी वगैरे तुम्हाला काढलेली दाखवायची होती मला बाहेरची, पण ती मगाशी विसरून गेले मी. तर रांगोळी काढली होती, पण पावसामुळे ना जास्त राहत नाही, त्याच्यामुळे मी छोटीशी रांगोळी काढली होती. आणि चला म्हटलं, तर जेवण तर झालं होतं सगळ्यांचं, तर म्हटलं भांडी घासून घ्यायची आणि लगेचच किचन ओटा पहिल्यांदा धुवून घेतला स्वच्छ, तोपर्यंत चांगला असा वाळून निघतो आणि पुसायची पण गरज पडत नाही, पूर्ण निथळून निघतो. त्यामुळे पूर्ण क्लीन करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर किचन वाट्याची पूजा करायची. ज्यावेळेस पौर्णिमा, अमावास्या असेल त्यावेळेस आपली घरातल्यांची पहिल्यांदा कामं करून घ्यायची. कसं होतं, त्यांना आपल्यासारखं म्हणजे आपण निवांत असलं तर त्यांना निवांतपणा नसतो. त्याच्यामुळे आपण त्यांचं पहिलं आटपून द्यायचं. त्यांची झोप वगैरे झाली पाहिजे. म्हणजे जी कामाला जातात त्यांची. तर म्हटलं चला आता किचन वाटा क्लीन करून घेतलं, की आपल्यालाही मनाला समाधान वाटते आणि आता श्रावण महिना सुरू होणार आहे. त्याच्यामुळे किचन वगैरे आणि आता भांडी वगैरे एक काहीतरी करायला लागणार आहे क्लिनिंग. तर आता गणपतीमुळं पण मला हे सुद्धा भांडी वगैरे काढावी लागतात आणि आता शिलाईचं काम जितकं वाढतं ना, तितकंच मला घरातलंही काम दोन्ही सेम असतं. त्याच्यामुळं माझी खूप धावपळ होऊन जाणार. त्याच्यासाठीच मी आता थोडं-थोडं कामाला सुरुवात करणार आहे गणपतीपर्यंत. आणि आपलं हे रुटीन आहे ना, जास्त आपल्यालाही लोडिंग देत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, एक-एक काम आटपण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे जास्त हे होत नाही. आता किचन वाट्याच्या खाली पण तुम्ही बघताल जास्त काही खराब नसतं. वरच्यावर मी ना स्वच्छ करत असते. त्याच्यामुळं मी जास्त असं घासून वगैरे काढायची गरज पडत नाही. एक-एक हात फिरवला ना, एक 4 दिवसाच्या गॅपने जरी आपण स्वच्छ असा पूर्ण शेगडी धुवून घ्यायची स्वच्छ. मी तर नेहमी पुसून घेते आणि असं 4-5 दिवस झाले, की स्वच्छ धुवूनच घ्यायची. म्हणजे कसं होतं, शेगडी ही चकाचक राहते आणि खराब होत नाही. त्याच्यामुळे ना वरच्यावर शेगडी आणि स्टाईल फरशा ह्या अशा वरच्यावर स्वच्छ करत राहिलं, तर आपल्यालाच जास्त ताण होत नाही आणि आपली परत जास्त घासण्याची पण वेळ येत नाही. तुम्ही आता बघत असाल खालच्या साईडने अजिबात खराब नाही कुठं आणि जास्त ओतू वगैरे जाऊन द्यायचं नाही. बारीक गॅसवरतीच दूध वगैरे ठेवायचं. म्हणजे जास्त ओतू वगैरे जात नाही असं होतं. आता मी पूर्ण बघा पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आपली बाकीची जी कामं असतात ती तर चालूच असतात आणि तितक्यात आली परी शाळेतून म्हणजे कॉलेजला गेली ती पण कॉलेजवरून आली. की मग तिने मला फरशी पुसण्याची थोडीशी मदत केली. त्याच्यामुळे माझं ते काम हलकं झालं आणि परीने वरच्यावर मदत करत असते. ती तिच्या टी-शर्टवरलं नाव दाखवत होती. तर तिचं स्पोर्टमधलं टी-शर्ट आहे बरं का ती. ज्यावेळेस ती कबड्डी वगैरे खेळायची त्यावेळेस नाव टाकलं होतं परी 7 म्हणून आणि त्यानंतर आमच्या राहुल दादाचा चालला होता चहा. तर 4 वाजत आले होते. त्याच्यामुळे त्यांनी चहा केला आणि मी ना गव्हाचं दळण म्हणजे दळून ठेवलं दुपारीच, पण ती काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही. तर तो तेवढाच एक डबा मी आता देवाला नैवेद्य दाखवायचा होता मला. त्यामुळे मी तेवढं दळण जे आहे ते ताजं दळण केलं होतं. का तर मला नैवेद्यासाठी लागणारच होतं आणि दिवे बनवायचे होते. तर मी आता दिव्यासाठी मी वेगळं असं म्हणजे छान असं नवीनच दळण केलं. तर चला आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे, मीठ टाकायचं नाही आपल्याला ह्या दिव्यांमध्ये आणि हळद टाकलेली. तर एवढं गूळ आणिक तूप आणिक पाणी एवढंच घेऊन आपल्याला मिश्रण करायचं चांगलं आणि ह्याच्यात मी आकार बघत होते बरं का कसा आकार करू, पण मला तो दिवा काही पटत नव्हता तसल्या आकाराचा. मग आपले साधे सिंपल पद्धतीचे दिवे मी छान असे केले आणि तुम्हाला दाखवते मी कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यानंतर चाळण ठेवली. चाळण ठेवल्यानंतर आहे ना, मस्त असं उकळी आली, की 5 मिनिटातच आपले दिवे उकडून निघतात. त्याच्यामुळे जास्त गरज नाही आणि हे दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे दिवे गाईला किंवा जर वाहत्या पाण्यात जरी तुम्ही सोडलं तरी चालू शकतात. त्याच्यामुळे एक 5 मिनिटं छान असे उकडून घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असं छान असं ओवाळून घेत जावा. तर मी आता दिव्यांची तुम्हाला दाखवते माझी पूजा मी कशी केली ती. तर राहुल मला मदत करत होता बरं का वातीमध्ये. माझ्या वाती संपल्या होत्या आणि ह्या जो कापूस आहे दिलेला होता माझ्या एका कस्टमर होत्या ताई. तर त्या लातूर साईडच्या होत्या. त्यांनी गावाला गेले त्यावेळेस मला खूप असा कापूस आणून दिला होता. तर ते बियासकटच होता बरं का तो. त्याच्यामुळे राहुल मला काढून वाती बनवून दिल्या त्याने बरं का. तर मुलांना थोडी-थोडी मी अशी मदत करायला सांगते आणि माझी मुलं मदतसुद्धा करतात बरं का अशा गोष्टीमध्ये. तर माझी पूजा मांडणी चालली होती बरं का आणि त्यानंतरनी राहुल पण वरती चढून जे बल्ब असतात ना आपले, जे बल्ब, ट्यूबलाईट काय असेल ते सगळे पुसून घ्यायचं असतं त्या दिवशी. तर मी डिटेलमध्ये जास्त नाही सांगितलं दाखवलं. तर वेळ खूप होतो आणि ब्लॉग मोठा होत जातो. तर मी सगळे दिवे लावून घेतले बरं का आता आणि त्यानंतर पहिल्यांदा देवाला आपल्याला ओवाळून घ्यायचं असतं आणि गणपती बाप्पा दिसतात. पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आणि नंतर आपल्याला ना देवाला ओवाळून घ्यायचे आणि आपल्या श्री स्वामी समर्थांचा जप करून देवाला ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांना, मिस्टरांना आपण ओवाळू शकतो. त्यांनाही वर्षभर निरोगी आरोग्य लाभू दे यासाठी दिव्यापाशी आपण प्रार्थना करायची असते. तर शुभम करोती म्हटलं तरी चालू शकतं आणि तुमच्या मुलाला येत असेल तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला येत असेल तुम्ही म्हणा किंवा एक नमस्कार जरी साधा सिंपल केला ना तरी चालते. असं काहीच नाही की जे आपल्याला येत नाही ते आपण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून. जर आलं तर सगळ्यात उत्तमच आहे आणि नाही जर आलं तर साध्या सिंपल मनाने आपण तो फक्त देवापुढं प्रार्थना करायची. एक आई म्हणून आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची की त्यांना चांगलं निरोगी आरोग्य लाभू दे. त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होऊ दे. एवढंच आपल्याला देवापाशी प्रार्थना करायची असते.
आणि हेच आपलं आईचे कर्तव्य म्हणून आपण करत राहायचं असतं. तर मस्त असं मग दोन्ही मुलांना मी ओवाळून घेतलं. मुलांना मधूनच उठवलं होतं. त्याच्यामुळे त्यांची गडबड चालली होती आणि मस्त अशी देवपूजा झाली. ते छान वाटतं. रांगोळी वगैरे काढली होती मी आणि स्वामी पण खूप सुंदर असे दिसत होते आणि जो स्वामींचा फोटोचा हार आहे ना, तो जरा मला वाटतं राहुलनी का परींनी मंदिराला घातला. तो तसाच राहिलेला होता. मग मी पण नाही काढला आणि जेवढे माझ्याकडे दिवे होते ना, तेवढे मी म्हणजे लावून घेतले. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. भेटूया अशा छानच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.